नमस्कार मंडळी, विभूती दर्शन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज प्रतिपदा ती नवरात्रीचा पहिला दिवस। आज घटस्थापनेपासून नवरात्राला सुरुवात होणार आहे। नवरात्रीमध्ये घटाचे पूजन कसे करावे, पूजनाची विधी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण देणार आहे। पण त्यासोबतच नवरात्रीमध्ये घट बसवल्यानंतर बऱ्याच स्त्रियांना किंवा ज्या घरामध्ये घट बसवला जातो तिथे काही अडचणी येतात, तर त्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला काही उपाय सुद्धा सांगणार आहे। जसे की कुणाला सुतुकाला असेल, कुणी गर्भवती असेल, तर कुणाला नवरात्रीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून कोणत्याही दिवशी पाळी आली असेल, तर अशा स्त्रियांनी काय करावं, घटाचे पूजन कोणत्या पद्धतीने करावे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। यासोबतच घटस्थापना करण्याआधी काही कामे आहेत जी तुम्ही अवश्य करायला हवी। मात्र घटस्थापनेचं पूजन कोणत्या मुहूर्तावर करावं ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। दरवर्षीप्रमाणे प्रतिपदा तिथीला यंदाही देवीचं आगमन एका वाहनावरून होत आहे। यंदा गुरुवारी नवरात्री आल्यामुळे यंदा देवीचं वाहन डोली आहे। डोली म्हणजेच पालखी आहे। तर दुर्गा देवीचं आगमन पालखीतून होत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये या संदर्भातली माहिती आपण जाणून घेतली होती। आज देवीचं आगमन होणार आहे, त्यामुळे कोणत्या मुहूर्तावर घटस्थापना करावी। सकाळचा मुहूर्त आज प्रतिपदा तिथीचा सकाळी 6:07 एक मुहूर्त आहे, जो 9:30 राहणार आहे। आणि त्यानंतरचा मुहूर्त सकाळी 11:37 आहे, जो 12:23 राहणार आहे। हे दोन मुहूर्त आहे जे सकाळचे मुहूर्त आहे। आणि त्यानंतर संध्याकाळचा मुहूर्त पण आहे, तो मुहूर्त गोरज मुहूर्त आहे। संध्याकाळच्या वेळी शक्यतोवर घटाचे पूजन करून घटस्थापना केली जाते, कारण संध्याकाळी सर्वजण हजर असतात, त्यामुळे संध्याकाळचा मुहूर्त गोरज मुहूर्त आहे। म्हणून या तीन मुहूर्तांपैकी कोणत्याही एका मुहूर्तावर घटाचे पूजन आणि घटस्थापना करू शकता। याच दिवशी कलश स्थापना सुद्धा केली जाते आणि अखंड दिवा सुद्धा लावला जातो। घटस्थापनेसाठी लागणारे जे साहित्य आहे ते कोणतं आहे? घट बसवण्यासाठी सर्वात पहिले लागते ती म्हणजे चांगली आणि शुद्ध माती। माती चांगल्या ठिकाणची असावी, ज्या मातीमध्ये थोडंसं शेणखत, थोडीशी रेती असेल, अशा मातीमध्ये पेरलेला घट हा अतिशय चांगला निघतो। आणि घट उगवताना त्या ज्या बिया आपण घटामध्ये टाकतो, जे धान्य आपण घटामध्ये टाकतो, ते हळदीच्या पाण्यामध्ये भिजलेलं असावं, याने घट आणखीन चांगला निघतो। त्यासोबतच हे धन पेरण्यासाठी किंवा धान्य उगवण्यासाठी तुम्ही एक लाकडी टोपली सुद्धा घेऊ शकता, किंवा मग मातीचं एखादं भांड सुद्धा घेऊ शकता। त्यासोबतच कलश स्थापनेसाठी एक तांब्या पाहिजे, त्यामध्ये तुम्ही तांब्याचा किंवा पितळेचा कोणताही कलश घेऊ शकता। धन पेरण्यासाठी आपल्या घरातील जेही धान्य असेल, जसे ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ यापैकी चणे, जेही तुमच्या घरामध्ये असेल, मूग, तीळ, हे सर्व धान्य तुम्ही घेऊन या घटामध्ये हे धान्य पेरावं। त्यानंतर पूजेसाठी लागणारं साहित्य, यामध्ये लाल वस्त्र, कुंकू, नारळ, दीप, सुपारी, गंगाजल, आंब्याची डहाळे, नाणी, विड्याची पाने, धूप, दीप, नंदादीप, त्यासोबतच कापूर, विड्यावर ठेवण्यासाठी सुपारी, खारीक, बदाम आणि हळकंड, हे जे सर्व साहित्य आहे हे पूजनासाठी पाहिजे। आणि लक्ष्मीपूजन असल्यामुळे किंवा दुर्गा मातेचं पूजन असल्यामुळे दुर्गा मातेला प्रिय असणाऱ्या ज्या वस्तू आहे, जसे कवड्या, त्यासोबतच कमलगट्टे, ह्या ज्या लक्ष्मीच्या प्रिय वस्तू आहे त्यासोबत या पूजनामध्ये अवश्य असाव्या। अखंड दिवा लावण्यासाठी तुम्ही नंदादीप मोठ्या आकाराचे किंवा मग मातीचा दिवा वापरू शकता। मातीचा दिवा सर्वोत्तम मानला गेला आहे पुराणामध्ये। तसेच माती ही पंचमहाभूतांमधून येते, त्यामुळे मातीला विशेष महत्त्व आहे, म्हणून मातीचा दिवा लावणे अतिशय शुभ आहे। तसेच धातूचा दिवा लावल्यामुळे सुद्धा कोणता फरक पडत नाही, पण पहिलं महत्त्व हे मातीच्या दिव्याला दिलेलं आहे। त्यानंतर ज्योत लावण्यासाठी वात पाहिजे। मग वात आपण घरी सुद्धा बनवू शकतो। कापसाने बनवलेली वात अतिशय उत्तम आहे। आणि मार्केटमधून जर तुम्ही विकत आणत असाल तर त्यामध्ये लाल आणि पिवळ्या रंगाची जी वात मिळते ती आणावी। पिवळ्या रंगाची जरी आणली तरी चालते, पण मार्केटमध्ये मिळणारी वात ही कॉटनची असावी, जेणेकरून आपला दिवा 9 दिवस आपल्याला चालू ठेवायचा आहे, तेवत ठेवायचा आहे, त्यामुळे तो मधात विजता कामा नये। वातीला काजवी धरल्यानंतर आपला दिवा विजतो, त्यामुळे अशी वात निवडावी जेणेकरून दिव्याला काजवी जास्तीत जास्त धरणार नाही आणि आपली वात अखंड 9 दिवस पर्यंत चालेल। हे झालं संपूर्ण पूजेचं साहित्य। पण यामध्ये देवीची ओटी राहिली आहे। देवीची ओटी सुद्धा महत्त्वाची आहे आणि ते घटस्थापनेमध्ये ठेवल्या जाते, पूजनामध्ये ठेवल्या जाते। त्यासोबतच इतरही वस्तू पूजनामध्ये ठेवल्या जातात, त्या आपापल्या इच्छेनुसार असतात। पण ज्या महत्त्वाच्या आणि मुख्य वस्तू आहे पूजेसाठी त्या मी तुम्हाला सांगितल्या आहे।
आणि त्यासोबतच जर तुमच्या घरामध्ये देवीचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर घटस्थापनेच्या आधी देवीचा फोटो आणि मूर्ती नक्की आणा, कारण पूजनामध्ये देवीचा फोटो आणि मूर्ती अतिशय महत्वाची आहे। त्यामुळे घटस्थापनेच्या आधी हे संपूर्ण ज्यावेळी साहित्य आपण आणतो त्यावेळी देवीचा फोटो आणि मूर्ती सुद्धा आणावी। आणि तुमचं कुलदैवत जर देवी असेल तर देवीचे टाक नक्की आणावे आणि आपल्या कुलदेवीचे टाक तर घटस्थापनेच्या आधी आपल्या घरी नक्की आणावे आणि या घटस्थापनेच्या दिवसापासून त्या टाकांचं पूजन आपल्या घरामध्ये नक्की करावं। घटस्थापना कशी करायची तर आपल्याला ज्या ठिकाणी आपण घटस्थापना करतो ती जागा आधी स्वच्छ करून घ्यायची आहे, कारण 9 दिवस आपल्याला इथे पूजन मांडायचे आहे आणि याच ठिकाणी आपल्याला 9 दिवस पूजन करायचे आहे। त्यामुळे जागा नीट असावी, स्वच्छ असावी आणि घरात येणाऱ्या लोकांना तो घट दिसावा। असं म्हणतात की येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची नजर जर तुमच्या पूजेवर पडली, जर घटावर पडली तर तुमच्या घरामध्ये जो कोणी व्यक्ती येतो तो कोणत्या ऊर्जेने येतो, कोणत्या नजरेने येतो आपल्याला माहित नाही राहत। पण जर देवाच्या पूजेवर किंवा देवाच्या तिथे घट बसला असला त्या ठिकाणावर जर नजर पडली तर त्या व्यक्तीमधले जी ऊर्जा असते ती ऊर्जा निगेटिव्ह ऊर्जा असेल तर ती पॉझिटिव्ह होते आणि आपल्या घरामध्ये नकारात्मकता येत नाही। म्हणून घरात घट बसवताना अशा ठिकाणी घट बसवा जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची नजर तुमच्या घटावर पडेल। तर घट कसा बसवायचा आहे, आधी चौरंग स्थापन करून घ्यावं, त्यानंतर त्यावर लाल कपडा टाकावा, देवीच्या मूर्तीची पंचामृताने अभिषेक करून घ्यावा। फोटो असेल, फोटो तुम्ही पूजेत ठेवत असाल तर फोटो स्वच्छ कापडाने पुसून पूजेत ठेवावा। हा जर फोटो एकदा तुम्ही देवीचा फोटो किंवा मूर्ती किंवा देवीचे टाक एकदा पूजेत तुम्ही स्थापन केल्यानंतर त्यांना हलवता येत नाही। त्यानंतर चौरंगावर अष्टकमल काढावं, अष्टकमल हळदीने आणि कुंकुवाने त्याचं पूजन करून त्यावर कलश स्थापित करावा। कलशामध्ये हळद, कुंकू, एक नाणं, सुपारी आणि आपल्याला जे म्हणजे कवडी किंवा मग एखादं चांदीची वस्तू त्या कलशामध्ये टाकावी। असं केल्यामुळे ते जे कलशाचं पाणी असते ते पाणी शुद्ध, आणखी शुद्ध होते आणि औषधी दृष्ट्या सुद्धा ते पाणी अतिशय महत्वाचं असते। त्यामध्ये थोडं गुलाबजल टाकावं आणि त्यावर आंब्याची पाने ठेवावी। मग आंब्याची पाने तुम्ही 5 ठेवू शकता, 7 ठेवू शकता। तर आंब्याची पाने ठेवावी आणि त्यावर नारळ स्थापित करावा आणि हा झाला कलश स्थापन। हा कलश तुम्ही पूजेच्या उजव्या बाजूला किंवा मध्यभागी ठेवू शकता। बऱ्याच लोकांना पूजेच्या मध्यभागी कलश आल्यामुळे पूजा व्यवस्थित वाटत नाही, त्यामुळे कलश तुम्ही पूजेच्या उजव्या बाजूला ठेवावा। त्यानंतर कलशाचे पूजन करून घ्यावे, त्यावर स्वस्तिक काढावं, त्याला हळदी कुंकवाने जसं आपण देवीचं पूजन करतो, कारण त्यावर नारळ ठेवल्यामुळे असं म्हणतात की हे नारळ म्हणजे देवीचं रूप आहे। त्यामुळे जसं देवीचं पूजन करतो आपण नारळाला नथ वगैरे सजवून त्या नारळावर तुम्ही चुंदरी टाकून देवीचं रूप तयार करून त्या नारळाचं सुद्धा पूजन करू शकता। त्यानंतर आपल्याला घट धान्य पेरायचं आहे, तर धान्य हे एखाद्या टोपल्यामध्ये किंवा मग मातीच्या भांड्यामध्ये त्यामध्ये माती मिक्स करून घ्यायची आहे। माती कशी मिक्स करायची मी याच्या आधी सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे। त्यामुळे तुमचं जे धन आहे ते अतिशय चांगलं निघते आणि धन पेरताना किंवा हे धान्य पेरताना ते हळदीच्या पाण्यामध्ये भिजून त्या मातीमध्ये टाका आणि त्यावर थोडं थोडं पाणी रोजचं टाका। यामुळे तुमचं जे धन आहे अतिशय चांगलं उगवेल आणि तुम्हाला कळेल की तुमच्या घरामध्ये यावर्षी वातावरण कसं राहणार आहे। जसं तुमचं धन उगवेल त्यानुसारच तुमच्या घरातील यंदाचं तुमचं वर्ष जाईल। या घटाच्या मध्यभागी आपल्याला एक छोटं मातीचं मडकं ठेवायचं आहे, त्यावर सुद्धा एक नारळ स्थापित करून त्याला माळ बांधायची आहे। मग पहिल्या दिवसाची माळ, दुसऱ्या दिवसाची माळ, तिसऱ्या दिवसाची माळ अशा आपल्याला 9 दिवसाच्या 9 माळी बांधायच्या आहे। आणि बरेचसे लोक या गटाला धान्याची खोपडी बांधतात, त्यामध्ये ज्वारीची खोपडी किंवा मग बाजरीची खोपडी असते, कारण आता ज्वारी आणि बाजरी लोकांनी पेरली आहे त्यामुळे या खोपड्या उपलब्ध आहे आणि या खोपड्या या पूजनामध्ये वापरल्या जातात। आणि जे मडकं हे आपण गटाच्या मध्यभागी ठेवतो ते सुद्धा पाण्याने भरून ठेवायचं आहे, कारण असं म्हणतात की हे मडकं आणि ते गटात पेरलेलं धान्य जर आपलं कदाचित लक्ष कधी राहिलं नसेल तर त्या मडक्यातलं जे पाणी आहे ते झिरपत राहते आणि त्यामुळे तुमचं जे धन आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे उगवते। आणि हे जे मडकं आहे यामधलं पाणी रोज कमी होत जाते, त्यामुळे त्या मडक्यामध्ये रोज पाणी टाकत राहावं। ते मडकं उचलू नये, एकदा पूजा स्थापन झाल्यानंतर पूजेमधलं कोणतं साहित्य उचलू नये, त्यामध्ये रोज पाणी टाकत जावं आणि यामुळे तुमचं धन अतिशय चांगल्या प्रकारे उगवेल।
अशा प्रकारे घटाचं पूजन झाल्यानंतर आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे। दिवा हा सर्वात शेवटी लावायचा आहे। दिवा कसा लावायचा आहे, दिवा लावताना मंत्र कोणता बोलायचा आहे, दिवा लावण्याचे नियम काय आहे, कारण अखंड दिवा लावण्याचे नियम आहे। आणि जर तुमचा दिवा विझत असेल तर काय करावे, आपल्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे। जर तुम्ही तो अजूनपर्यंत बघितला नसेल तर नक्की बघा। त्यासोबतच दिव्याखाली अशी कोणती वस्तू आहे जी ठेवायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये धनधान्य त्यासोबतच गरिबी दूर होण्यासाठी मदत होईल अशी एक वस्तू आहे जी दिव्याखाली ठेवायची आहे। त्याचा सुद्धा चॅनलवरती मी आपला व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ नक्की बघा, त्याचा तुम्हाला अतिशय चांगला फायदा होईल। अशा प्रकारे पूजा मांडून झाल्यानंतर सर्व देवी देवतांना हळद कुंकू वाहून, अक्षदा वाहून, फुले वाहावीत, माळ वाहावीत आणि ज्या दिवशी जी देवी आहे त्या दिवशी त्या देवीची माळ वाहावी, तिचा नैवेद्य व्हावा आणि तिच्या रंगाची जे फुले असेल त्या दिवशी जो रंग असेल त्या रंगाची फुलांची माळ वाहावी आणि नैवेद्य करावा। त्यानंतर जी देवीची ओटी आहे ती देवीजवळ ठेवून नमस्कार करावा आणि घटस्थापनेचं पूजन संपन्न करावं। त्यानंतर धूप दीप दाखवून, कपूर दाखवून देवीची आरती करून घटस्थापनेचं पूजन संपन्न करावं आणि त्यानंतर रोज घटाचे पूजन करावे, सकाळ संध्याकाळ। आणि जर तुम्ही अखंड दिवा लावत असाल, ज्या घरामध्ये घटस्थापना होते त्या घरामध्ये अखंड दिवा लावला जातो आणि तुम्ही अखंड दिवा लावल्यानंतर अखंड दिवा विझणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायला हवी। काजवी कशी काढावी तर याचा सुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दिलेला आहे, तो नक्की बघा। अशा प्रकारे 9 दिवस आपल्याला आता या घटाचे पूजन करायचे, देवीचे पूजन करायचे। देवीचा रंग कोणता आहे, देवीचा 9 दिवसामध्ये 9 दिवसाचे नैवेद्य कोणते आहे तर याचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, नक्की बघा। प्रत्येक व्हिडिओमध्ये ही माहिती सांगणे शक्य नाही, त्यामुळे मी आपल्या चॅनलवरती एका स्पेशल विषयावर व्हिडिओ बनवलेले आहे आणि टाकलेले आहे, ते तुम्ही अजूनपर्यंत बघितले नसेल तर जाऊन बघा। मात्र तुम्ही घट बसवायच्या आधी काही नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे, कारण उपवास करत आहात, घटस्थापना केली आहे, अखंड ज्योत लावली आहे, पण तुम्ही नियमाने ते पूजन करत नाही आहे, त्याआधी हे नियम जाणून घेणे सुद्धा महत्त्वाचे आहे। सर्वात आधी म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे घटस्थापना करण्याच्या आधी आपल्या घरातून बऱ्याचशा वस्तू आहेत ज्या काढून टाकायला हव्या आणि चांगल्या वस्तू ज्या आहेत त्यांचा घरात संचय करावा। जसे की घरामध्ये काही कुजलेलं सामान असेल, देवघरामध्ये खंडित झालेल्या मूर्त्या असेल, अशा मूर्त्या देवघरामधून बाहेर काढून त्या घटस्थापना विसर्जनाच्या दिवशी त्यांचं विसर्जन करावं। देवघरातील भांडे घासून पुसून स्वच्छ करून घ्यावे, तसेच आपल्या घरामध्ये सुद्धा नीटनेटकेपणा आणावा, जसे की घरामध्ये साफसफाई करावी। आणि घरामध्ये साफसफाई केल्यानंतर आपल्यामधली सुद्धा ऊर्जा एक वेगळ्या प्रकारची निर्माण होते आणि त्यामुळे आपल्याला उपवास करण्यासाठी आणि 9 दिवस अतिशय चांगल्या विचाराने, चांगल्या मनाने हे उपवास, हे व्रत टिकवण्यासाठी मदत होते। तसेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून सूर्योदयाच्या आधी उठणे, ब्रह्मचर्याचं पालन करणे, खोटे बोलू नये किंवा इतर कोणतेही वाईट कामं आहेत त्यामध्ये आपण हस्तक्षेप करू नये किंवा आपल्या हातून वाईट कामं घडतील असे कृत्य करू नये। तर अशा पद्धतीची काही कामे आहेत जे नवरात्रामध्ये करू नये। जर तुम्हाला या संदर्भातली संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर लॉंग व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मिळेल। आता जर नवरात्रामध्ये तुम्ही घट बसवला आहे आणि तुम्हाला सुतूक येत असेल किंवा तुमची पाळी येत असेल किंवा मग तुम्ही गर्भवती असाल, 7वा महिना असेल, 8वा महिना असेल, कदाचित 9वा महिना सुद्धा असेल, मात्र तुम्ही घट बसवला असेल आणि या दरम्यान तुम्हाला काही नैसर्गिक अडचणी येत असतील तर मग काय करावं। सर्वात पहिलं म्हणजे तो असतो सुतूक काळ। मग सुतूक काळ हा जन्म मरणाचा कोणताही सुतूक काळ असतो। आपण कुणी जन्माला आला तरी सुतूक पाळतो किंवा कुणी मरण पावलं तरी सुतूक पाळतो। मात्र बरेच जण या सुतूक काळामध्ये पूजाविधी करणे योग्य मानत नाही, पण सुतूक काळ जर असेल तर आपण मृत आत्म्याला श्रद्धांजली म्हणून काही दिवस कोणते कामं करत नाही। कोणती कामे म्हणजेच आपण शक्यतो देवपूजा करत नाही किंवा जेही धार्मिक कार्य असतील तर ते कार्य करत नाही, मात्र आपण बाकी सर्व कामे करतो पण हीच कार्य करत नाही। तर यावर बऱ्याच जणांचे वेगवेगळे विचार येऊ शकतात। माझा विचार सुद्धा हाच आहे की जरी सुतूक काळ असला तरी आपल्या घरामध्ये ज्या पद्धतीने कुणाचं आगमन झाल्यानंतर आपण त्याचं स्वागत करतो त्याच पद्धतीने एखादा व्यक्ती जर जात असेल, मरण पावत असेल तर त्या गोष्टीचं सुद्धा स्वागत करावं, कारण हा नैसर्गिक नियम आहे। जो जन्माला येणार आहे तो कधी ना कधी मरण पावणार आहे। म्हणून सुतूक काळ पाळणे म्हणजेच काय तर आपण जो व्यक्ती गेलेला आहे त्याच्याबद्दल मनामध्ये सहानुभूती असणे, मनामध्ये त्याचा आदर असणे, म्हणून आपण काही गोष्टी पाळत नाही। तर नवरात्रामध्ये सुतूक काळामध्ये पूजा विधी करणे योग्यच राहील। म्हणून हा आपापला विचार आहे। नवरात्रामध्ये सुतूक काळ असेल तर पूजा करावी की करू नये, तर माझ्या मते पूजा करणे योग्य राहील।
त्यानंतर जर गर्भवती असाल आणि तुम्हाला कोणती नैसर्गिक अडचण येत असेल, कारण 7वा 8वा 9वा हे जे 3 महिने राहतात हे महिने भारी राहतात, तर त्यामुळे तुम्ही नवरात्रामध्ये या 3 महिन्यामध्ये तुमच्या ज्यांना होत असेल तरच पूजाविधी करावी, अन्यथा पूजाविधी मांडून आपल्या घरामध्ये जो व्यक्ती करता धरता असेल अशा व्यक्तीला सांगून ती पूजा संपन्न करावी। त्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जो प्रत्येक स्त्रीलाच असतो तो म्हणजे मासिक धर्माचा। मासिक धर्म आला तर काय करावं? या मासिक धर्मामध्ये बऱ्याच स्त्रिया देवपूजा करत नाही आणि आजच्या नवीन बदलत्या परिस्थितीनुसार बऱ्याच स्त्रिया देवपूजासुद्धा करतात। आणि ज्या स्त्रिया करत नसेल तर त्यांनी जर तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती करणारा असेल तर त्याच्या हातून करून घ्यावे, आणि जर करणारा नसेल तर मग आपल्या ओळखी परिचयातली चांगल्यात चांगली व्यक्ती शोधून त्या व्यक्तीच्या हातून ही पूजा संपन्न करावी। चांगल्यात चांगली म्हणजे तसं तर तिला देवीच निवडेल करण्यासाठी, मात्र जो व्यक्ती सात्विक असेल अशा व्यक्तीच्या हातून ही पूजा करून घ्यावी। तर अशा पद्धतीने नवरात्रामध्ये 9 दिवस ही पूजा करायची आहे। घटाची स्थापना कशी करायची आहे, पूजन कसे करायचे आहे या संदर्भातली संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे। जर काही कळलं नसेल तर नक्कीच कमेंट्स करून तुम्ही विचारू शकता। तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मी कमेंट्सद्वारे देईल, आणि जर तुम्ही हा फेसबुकवर व्हिडिओ बघत आहात तर लाईक करून फॉलो करायला विसरू नका।